नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सेशनमध्ये इरा सेशन 30 बघूया. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट करून घ्या. सेल्फ पाथ लर्निंग बघूया. एकूण 5 स्टेप आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. बघूया. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द राईट सेट ऑफ स्टेप टू ओपन अ ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट इन MS Excel. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. Second question, your friend want to know which symbol he should use to change the dollar sign to Indian currency in MS Excel. Identify the right symbol by which the Indian currency is represented. तर याचा आन्सर आहे फर्स्ट. And next question, which of the following options will you use to change the currency in MS Excel. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा थर्ड नंबरचा, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट. अँड फोर्थ क्वेश्चन, विच ऑप्शन इज यूज टू एम्बोल्डन द टेक्स्ट इन अ सेल इन MS Excel. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, लास्ट, बोल्ड. अँड लास्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेज डिस्प्ले अ टेम्पलेट ऑफ ग्रोसरी लिस्ट दॅट यू यूज टू क्रिएट युअर ओन शॉपिंग लिस्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं ग्रोसरी लिस्ट रिलेटेड जे प्रश्न होते हे सगळे सॉल्व झाले आणि सेल्फ पाथ लर्निंग इथे पूर्ण झालं. आता आपण बघूया नॉलेज चेक. स्टार्ट करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट विच ऑप्शन डू यू नीड टू सिलेक्ट टू चेंजिंग अ डॉलर सिम्बॉल टू इंडियन ₹1. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, मोर अकाउंटिंग फॉर्मॅट्स. अँड सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स डू यू जनरली फाइंड इन ग्रोसरी लिस्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अँड सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, sometimes in grocery list template you will find that the total amount is calculated automatically if some relevant cells are filled. These happen due to the use of in the total amount cell. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, फॉर्म्युला. Which is the option to choose for exporting your document as a PDF. तर फर्स्ट आन्सर आहे क्रिएट अ PDF and XPS. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following applications can be used to create a grocery list. तर याचा आन्सर आहे सेकंड, थर्ड अँड फोर्थ. या तिन्ही याच्यामध्ये आपण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अँड ऑल इंडियन सिटीजन बिटवीन द एज ऑफ 18 to 17 years आर एलिजिबिलिटी फॉर द प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ट्रू. अँड नेक्स्ट क्वेश्चन, द प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ऑफर्स अ कवर इन केस ऑफ ॲक्सिडेंटल डेथ और परमनंट डिसेबिलिटी ऑफ द आईज और लिम्स. तर याचं आन्सर आहे फर्स्ट, ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन, टू अप्लाय फॉर द प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना वन कॅन विजिट द वेबसाईट ऑफ एनी बँक वेअर दे हॅव अन ऑनलाईन बँकिंग अकाउंट. तर याचा आन्सर आहे फर्स्ट, ट्रू. अँड नेक्स्ट क्वेश्चन, द ॲक्सिडेंट इन्शुरन्स इज अवेलेबल ॲट डॅश प्रीमियम अमाऊंट ऑफ ₹12 per annum. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, नॉमिनल. अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कवर प्रोव्हाइडेड बाय द प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना. तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, 1 lakh to 2 lakhs. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेकची जी टेस्ट होती ती कंप्लीट झाली आणि आपण आता करूया एंड एक्झाम. यानंतर आपण आता बघूया डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल प्रश्न. फर्स्ट क्वेश्चन, इन द गिवन टेम्पलेट सिलेक्ट द सेल B14 प्रोजेक्ट कंपोनंट्स अँड अप्लाय लिंक्ड सेल स्टाईल टू इट युझिंग होम टॅब स्टाईल ग्रुप सेल स्टाईल. तर या ठिकाणी आपल्याला B14 ची सेल स्टाईल आपल्याला
चेंज करायची आहे, तर सगळ्यात अगोदर B14 सेल जी आहे ते शोधा. हे B14 या सेलवरती इथे क्लिक करा. या ठिकाणी सेल स्टाईलला इथे क्लिक करा. या ठिकाणी लिंक्ड सेल स्टाईलला इथे क्लिक करा आणि सबमिट करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं फर्स्ट क्वेश्चन पूर्ण झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल शीट अप्लाय द स्टँडर्ड ब्लू फिल कलर टू द टेक्स्ट हेल्थी ऑफ सेल C10 यूजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप फिल कलर. तर हेल्थी या सेलला जे आहे आपल्याला ब्ल्यू फिल कलर द्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर हेल्थी या सेलवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी फिल कलर दिला आहे, यामध्ये ब्ल्यू या कलरला इथे क्लिक करा अँड देन सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द डिस्प्लेड डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट सेल्स रिसिप्ट अँड चेंज इट्स फॉन्ट साईज 36 यूजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप अँड फॉन्ट साईज. तर सेल्स रिसिप्टची फॉन्ट साईज आपल्याला 36 करायची आहे. तर सेल्स रिसिप्ट स्क्रोल करा, हे कारण असं ओपन होईल. याला वरती घ्या. वरती आल्यानंतर इथे सेल्स रिसिप्ट हे टेक्स्ट असेल, याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे फॉन्ट साईजला क्लिक करा. त्यामध्ये 36 ही जी फॉन्ट साईज आहे यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा, इन द डिस्प्लेड डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट सेल्स रिसिप्ट अँड चेंज इट्स अलाइनमेंट टू लेफ्ट यूजिंग होम टॅब अलाइनमेंट ग्रुप अँड लेफ्ट अलाइन. तर सेल्स रिसिप्ट हे जे हेडिंग आहे त्याला आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची आहे. त्यासाठी सेल्स रिसिप्टवरती या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर इथे लेफ्ट अलाइनमेंटवरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन एक्सेल शीट select cell B8 project status December and change its font to Century Gothic. Also make it bold using font group and bold option. तर B8 सेलमध्ये जे आहे त्याला आपल्याला फॉन्ट बदलायचा आहे. तर B8 या सेलवरती या ठिकाणी क्लिक करा प्रोजेक्ट स्टेटसवरती. त्यानंतर या ठिकाणी फॉन्टमध्ये या फॉन्टमध्ये आल्यानंतर स्क्रोल डाऊन करा. सेंचुरी गोथिक या फॉन्टवरती या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर इथे बोल्ड नावाचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि देन सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा, in the given Excel sheet select cell B8 project status December and change its font to Century Gothic. हा पुन्हा एकदा तोच प्रश्न आला आहे मित्रांनो. Next question, to use the goal seek function in Excel, start by selecting cell B7, then go to the formulas menu, click AutoSum drop down and choose average, press enter. Next move to the data menu, select Wi-Fi analysis and then goal seek. In the dialog box B7 as the set cell, enter 70 in the to value box and input B6 in the by changing cell option finally OK. तर B7 बघूया आता काय करायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिले B7 सेलवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर फॉर्म्युला टॅबमध्ये ऑटो सम फंक्शनमध्ये इथे क्लिक करायचं आहे. त्यामध्ये ॲव्हरेज फॉर्म्युला घ्यायचा आहे. ॲव्हरेज घेतल्यानंतर एंटर बटन प्रेस न करता अगोदर काय करायचं तर इथे हे सगळे रेंज सिलेक्ट करायची या सगळ्या मार्कांची आणि मग एंटर बटन प्रेस करायचं. एंटर केल्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा काय दिलं आहे पुढे ते बघू आपण. तर पुन्हा एकदा आता B7 सेलवरती या ठिकाणी क्लिक करायचं बघा पुन्हा एकदा आणि त्यानंतर डाटा टॅबमध्ये क्लिक करायचं. त्यामध्ये व्हॉट इफ ॲनालिसिस हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे गोल सीक या ऑप्शनला क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर टू व्हॅल्यू या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे 70 टाईप करा. त्यानंतर बाय चेंजिंग सेल, तर बाय चेंजिंग सेलमध्ये क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी B6 या सेलवरती इथे क्लिक करा आणि ओके करा. ओके केल्यानंतर या ठिकाणी इथे पॉज करा. पॉज केल्यानंतर याला कॅन्सल करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा, in the provided Excel file to group the data select columns A and B. Now go to
the data tab and click on the group option. To hide the display of this group, click on the menu sign. A and B हे दोन कॉलम सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट केल्यानंतर त्यासाठी डाटा टॅबमध्ये जायचे. डाटामध्ये आल्यानंतर या ठिकाणी ग्रुपमध्ये ग्रुप ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे. ग्रुप ऑप्शनला क्लिक केलं तर हा इथे ग्रुप झाला. त्यानंतर इथे हाईड म्हणजे हे मिनिमाइज बटन आहे, यावरती क्लिक करा. तुमचे जे कॉलम्स आहे ते हाईड झाले आणि आता करा सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू कॅल्क्युलेट सब टोटल डिपार्टमेंट वाइज एक्सेल सिलेक्ट सेल B1, गो टू द होम टॅब, क्लिक सॉर्ट अँड फिल्टर, select sort A to Z, next select column A, B, C and navigate the data tab and click subtotal. In first box choose the region and OK. तर बघा या ठिकाणी सगळ्यात अगोदर B1 सेल म्हणजे या रिजन वरती इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी होम टॅबमध्ये हे सॉर्ट अँड फिल्टर ऑप्शन आहे, यामध्ये A to Z या ऑप्शनला क्लिक करा. याच्याने अल्फाबेटिकली हे सॉर्ट होईल. सॉर्ट झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी A, B अँड C ही कॉलम सिलेक्ट करायची. ही अशी कॉलम सिलेक्ट केली. त्यानंतर आता डाटा टॅबमध्ये जायचे. डाटा टॅबमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सब टोटल या ऑप्शनला क्लिक करायचं. इथे सब टोटलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी रिजनला सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन एक्सेल फाइल टू रिमूव द सबटोटल ऑप्शन दॅट इज ऑलरेडी अप्लाइड टू द data, select column A, B and C, then go to the data tab and click on the subtotal option. A dialog box will appear. Click on the removal option. तर सगळ्यात अगोदर आपल्याला संपूर्ण डाटा सिलेक्ट करायचा आहे. A and B, C. सब टोटल आपल्याला रिमूव्ह करायचे. A, B, C हे तीन कॉलम सिलेक्ट करा. त्यानंतर डाटा टॅबमध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे सब टोटलवरतीच क्लिक करायचं आहे. सब टोटलमध्ये आल्यानंतर रिमूव्ह ऑल या ऑप्शनला क्लिक करा. इथे रिमूव्ह ऑल आणि त्यानंतर इथे सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन आपण बघूया. In the given Excel file, to ungroup the grouped data, select column A and B, then go to the data tab. Now click on the ungroup option, then click ungroup. तर A and B कॉलमला आपल्याला अनग्रुप करायचं आहे. तर A आणि B हे दोन कॉलम सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर डाटा टॅबमध्ये क्लिक करा. अनग्रुपच्या या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये अनग्रुप या ऑप्शनवरती इथे क्लिक करा आणि सबमिट करा. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं हे डू इट युअर सेल्फ पूर्ण झालं. आपण करूया आता एंड एक्झाम. त्यानंतर आपण बघूया त्यानंतर मित्रांनो आता प्रोसेस फोलिओ पूर्ण करून घ्या. तुम्हाला माहितीच आहे कशा प्रोसेस आहे. तर प्रोसेस फोलिओ झाल्यानंतर आपण आता बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अन ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. तर या ठिकाणी सर्च वरती इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर ग्रोसरी लिस्ट यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट करा. Next question, the row and column in an Excel sheet can be added or deleted as per your requirement. So delete the selected row in the given template. तर रो आपल्याला डिलीट करायचा आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी डिलीट ऑप्शनला इथे क्लिक करायचं वरती डिलीटमध्ये. त्यामध्ये डिलीट शीट रो या ऑप्शनला क्लिक करा. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट पूर्ण झाली आणि आता आपण बघूया सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया.
फर्स्ट क्वेश्चन आहे फ्लॅट बेड अँड पोर्टेबल आर टू टाइप्स ऑफ, तर याचा आन्सर आहे ऑप्टिकल स्कॅनर्स. नेक्स्ट क्वेश्चन, द स्कॅनर इज यूज टू ट्रान्सफर रियल पिक्चर्स और डॉक्युमेंट्स इन टू अ कम्प्युटर जनरेटेड फाईल, तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन, यू कॅन नॉट स्कॅन इमेजेस और पिक्चर्स यूजिंग फ्लॅट बेड स्कॅनर्स, तर याचं करेक्ट आन्सर आहे फॉल्स. And last question, with the help of scanner you can print your document, तर याचं करेक्ट आन्सर आहे false. तर या ठिकाणी आपले हे सेशन कंप्लीशन टेस्ट इथे पूर्ण झाली आणि अशा प्रकारे आपलं हे सेशन 30 या ठिकाणी कंप्लीट झालं. मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला जर एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आपण पुढच्या नेक्स्ट